नमस्कार. नीरा उजवा आणि डावा कालव्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये हरित क्रांती आणणारं पुरंदर तालुक्यातलं वीर धरण या बाजूला तुम्ही बघताय. या धरणाचं विहंगम असं दृश्य. धरणाच्या खालील बाजूला एक त्या ठिकाणी पूल आहे ज्याच्यावरून चालत आपणाला येता येतं आणि त्यावरूनच हे दृश्य आपण पाहतोय. समोर धरणाचे 9 दरवाजे आहेत. 100% धरण भरलेलं आहे आणि सध्या 3 दरवाजामधून 15,000 क्युसेकचा विसर्ग जो आहे तो नीरा नदीमध्ये सुरू आहे. धरणाच्या खाली आपण बघतोय नीरा नदी जी आहे ती दुथडी भरून त्या ठिकाणी वाहतानाचं दृश्य आपण बघतो आहे. खरं तर नीरा उजवा कालवा आणि डावा कालवा आपण ज्याला म्हणतो तो या बाजूला आपण जो बघतोय तिथं कॅनॉल आहेत, या बाजूला कॅनॉल आहे. भाटघर आणि वीर धरण, भाटघर धरणामधलं पाणी जे आहे ते याच वीर धरणामध्ये येतं आणि इथूनच ते नीरा नदीमध्ये आहे ते सोडलं जातं. या बाजूला तुम्ही ही जी बघताय ती वीर धरणाच्या खालील बाजूला सध्या या ठिकाणी वाहणारी ही दुथडी भरून वाहणारी नीरा नदीचं दृश्य आपण बघता. ही नीरा नदी अशीच वाहत जात त्या ठिकाणी माळशिरस तालुक्यामधून त्या ठिकाणी नीरा नरसिंहपूर जिथं नीरा आणि भीमा नदीचा संगम होतो आणि हे पाणी जे आहे ते भीमा नदीमध्ये जे आहे ते संगम जवळून त्या ठिकाणी मिसळलं जातं. खरं तर वीर धरण हे आता ओसंडून त्या ठिकाणी वाहत आहे. 100% हे धरण भरलेलं आहे आणि त्यामधून त्या ठिकाणी आपण पाहिलं तर जी काय डोंगर रांगा आहेत, महादेव डोंगर रांगा असतील किंवा सह्याद्रीचा घाट माता ज्याला आपण म्हणतो, या सर्व डोंगरामधील जे पाणी आहे ते पाणी अगदी गढूळ पाणी हे धरणामधून पडताना सुद्धा आपण बघतो. उसनी धरण आणि वीर धरणाच्या पाण्यामध्ये प्रामुख्यानं फरक हाच आहे. या धरणाचं पाणी हे गढूळ असतं आणि पिकाच्या बाबतीत सुद्धा शेतकरी असं म्हणतात की वीर धरणामधून येणारं पाणी नदीमधून आला आणि ते जर पिकांना दिलं तर एक खताची मात्रा टाकल्यानंतर जेवढा फरक पडतो तेवढा फरक या धरणाचं फक्त पाणी दिल्यानंतर होतं. खरं तर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी पावसाळ्यामध्ये अतिशय जवळ असणारं आणि अतिशय प्रसन्न वारा असेल किंवा असं विहंगम असं दृश्य तुम्हाला बघायचं असेल, पावसाळी पर्यटनाचा आनंद जर घ्यायचा असेल तर नक्की धरण भरल्यानंतर धरणातून पाणी पडत असताना या वीर धरणाला जे आहे ते वीर धरणाला आपण अवश्य भेट द्या. अनेक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद आणणारं वीर धरण हे ओसंडून वाहत आहे, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येत आहे.